कोणताही ऋतू असो, कुटुंबातील सदस्य किंवा मोठ्या मंडळींकडून बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नका असे वारंवार सांगितले जाते। तरीही आपल्यातील अनेक जण स्टॉलवरील जंक फूड, बेकरी प्रोडक्ट आणि वेगवेगळ्या पेयांचा आस्वाद घेतात। पण हे पदार्थ कसे बनवले जातात, ते बनवताना कामगार किंवा मालक दुकानदाराची स्वच्छता राखतात का, याबद्दल आपण जराही विचार करत नाही आणि सर्रास हे पदार्थ बाहेरून विकत आणतो। सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। यामध्ये एका बेकरी मालकाने केलेले कृत्य पाहून तुम्ही स्वतःला बेकरी प्रोडक्ट खाण्यापासून नक्कीच थांबवाल। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हायरल व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही, पण रस्त्याच्या कडेला एक बेकरी आहे। त्या बेकरीत काही खाद्यपदार्थ बंद काचेत ठेवलेले आहेत, तर काही उघड्यावर आहेत। दुकानाचा मालक दुकानाबाहेर केअर काढत असतो। केअर काढता काढता तो कचरा गोळा करण्यास सुरुवात करतो। बघता बघता तो गोळा करण्यात आलेला कचरा बेकरीत ठेवलेल्या उघड्या खाद्यपदार्थामध्ये टाकतो, जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल। बेकरीचा मालक केअर काढताना अलगद कचऱ्याचा काही भाग उचलून बेकरीच्या काचेच्या कपाटावर ठेवलेल्या पदार्थांमध्ये टाकतो। हे कृत्य करत असताना त्याच्या शेजारून काही नागरिक सुद्धा जातात। हे पाहून त्यांनाही आश्चर्य वाटते, पण ते काही न बोलता तिथून निघून जातात। तेथे उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने हा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला आहे आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडत आहे। एकूणच ग्राहकांच्या आरोग्याची चिंता न करता सर्रास असे घाणेरडे कृत्य अनेक व्यापारी करत असतात, जी खरंच खूप चिंतेची बाब आहे।